श्री स्वामी समर्थ. मन बोलतं या सिरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपल्यासोबत कायम असते, पण आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतो. ते म्हणजे आपले विचार. सगळं असूनही मन खुश नाही. छोट्या गोष्टी मनाला लागतात आणि स्वतःवरच राग येतो. हे सगळं एका ठिकाणाहून सुरू होतं आणि ते म्हणजे आपल्या मनातून. आज आपण जाणून घेऊया सकारात्मक विचार आणि मनाची शक्ती काय असते. मन म्हणजे काय? तर मन म्हणजे फक्त विचार नाहीत. मन म्हणजे आपल्या भावना, आपल्या आठवणी, आपल्या भीती आणि आपल्या अपेक्षा. मन हे एका लहान मुलासारखं असतं. आपण त्याला जे सांगतो तेच ते खरं मानतं. जर रोज तुम्ही मनाला सांगत असाल, माझं काही होणार नाही, मी कमकुवत आहे, माझं नशीबच वाईट आहे, तर मन हळूहळू तेच सत्य मानायला लागतं. पण जर तुम्ही मनाला सांगितलं, मी प्रयत्न करतोय, मी शिकतोय, मी सुधारतोय, तर मात्र मन तुम्हाला आतून ताकद द्यायला लागतं. नकारात्मक विचार काय येतात? नकारात्मक विचार येणं चुकीचं नाहीये. ते सगळ्यांनाच येतात. पण प्रश्न असा आहे, ते काय येतात? कारण भूतकाळातील वाईट अनुभव, लोकांनी बोललेले शब्द, अपयशाची भीती, स्वतःशी सतत तुलना, हे सगळं मनात साठत जातं आणि मग मन आपल्यालाच प्रश्न विचारू लागतं, तू खरंच योग्य आहेस का? इथेच अनेक लोक हरतात. पण लक्षात ठेवा, विचार येणं आपल्या हातात नाही, पण त्यात अडकणं आपल्या हातात आहे. सकारात्मक विचार म्हणजे काय? सकारात्मक विचार म्हणजे डोळे बंद करून सगळं छान आहे असं म्हणणं नाही. तर सकारात्मक विचार म्हणजे वास्तव स्वीकारून देखील स्वतःवर विश्वास ठेवणं. उदाहरणार्थ, माझं आयुष्य खराब आहे, हे बोलणं झालं नकारात्मक. आणि सध्या अवघड आहे, पण मी यातून नक्कीच बाहेर पडेन, हे आहे सकारात्मक विचार. सकारात्मक विचार मनाला सांगतो, परिस्थिती मोठी नाही, तू परिस्थितीहून मोठा आहेस. आणि तेव्हाच आपलं मन देखील त्या दृष्टीनं चांगल्या कामाला लागतं. मनाची शक्ती कशी काम करते? मनाला दिशा दिली की ते तसं वागायला लागतं. तुम्ही जर सतत अपयशाचाच विचार केला तर मन संधी बघतच नाही. पण जर तुम्ही शक्यतांचा विचार केला तर मात्र मन उपाय शोधायला लागतं. म्हणूनच म्हणतात, मन हा तुमचा सर्वात चांगला मित्र होऊ शकतो आणि सर्वात मोठा शत्रू देखील. मग निवड तुमची आहे. मनाची शक्ती वाढवण्यासाठी 5 सोपे उपाय आपण पाहूया. पहिला आहे, स्वतःशी बोलण्याची भाषा बदला. म्हणजे स्वतःला कमी लेखणं थांबवा. मला जमणार नाही असं बोलण्याऐवजी मी शिकतोय आणि हे मला नक्की जमेल असं म्हणा. दुसरं आहे, नकारात्मक विचार ओळखा. विचार मनात आला की त्या विचाराला नाव द्या. तो विचार कोणता आहे हे ठरवा. आपोआपच नकारात्मक विचार नाहीसे होतील. तिसरं आहे, कृतज्ञतेचा सराव करा. म्हणजे दररोज एक गोष्ट लिहा आणि त्या गोष्टीसाठी आभार माना. जी गोष्ट तुमच्यासोबत चांगली घडलेली असेल त्या गोष्टीसाठी आभार माना. चौथं आहे, शांततेचा वेळ. दररोज 5 ते 10 मिनिटं शांत बसा, मनाला श्वास घ्यायला द्या आणि मनामध्ये सकारात्मक विचारांची रेलचेल होऊ द्या. पाचवं आहे, स्वतःवर विश्वास ठेवा. परिपूर्ण होण्याची गरज नाही, परंतु प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा. लक्षात ठेवा, आयुष्य एका दिवसात बदलत नाही, पण विचार बदलले की दिशा बदलते आणि दिशा बदलली की आयुष्य बदलतं. मन तुमचं शत्रू नाही, ते फक्त तुमचं ऐकत असतं. म्हणून
त्याच्याशी चांगलं बोला, सकारात्मक बोला. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मन शांत ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक विचार करा. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ब्रह्मांड नायक चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.